काय मग आषाढ तळणाला सुरुवात झाली आहे का? झाली नसेल तर ही माझी आषाढ तळणीची रेसिपी ट्राय करा. मस्त अशा तळणीच्या पुऱ्या म्हणजे तळणीचे धपाटे. मागच्या वर्षी गव्हाच्या पिठाचे केले होते, यावर्षी आपण ज्वारीच्या पिठाचे करतोय. छान पुऱ्या फुगतात, खुसखुशीत होतात आणि एकदा केला की मस्त 15 दिवस टिकतात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत आषाढात केल्या जाणाऱ्या मस्त अशा तिखट पिठाच्या पुऱ्या. करायला एकदम सोप्या आहेत. माझी एक साधी सोपी रेसिपी शेअर करतेय. रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी आपण घेतलंय 2 वाट्या ज्वारीचं पीठ, पाऊण वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन. एक वाटण करायचंय, त्यासाठी 5-6 हिरव्या मिरच्या, 15-20 लसूण पाकळ्या, चमचाभर जिरं आणि पाव चमचा ओवा घेतलाय. सोबतच आपल्याला लागतील 3 ते 4 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि पाव वाटी चिरलेली कोथिंबीर. तर पहिल्यांदा आपण काय करू, लसूण मिरचीचा ठेचा करू. मिक्सरमध्ये घेऊया मिरची, लसूण, जिरं आणि ओवा. पाणी न घालता याला बारीक करूया. आणि हे घ्या, आपलं हे वाटण तयार झालं. आता पुऱ्यांचं पीठ भिजू. परातीमध्ये घेऊया ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसन. तर या पुऱ्या ना अशा छान खुसखुशीत होतात जर आपण ज्वारीचं पीठ जास्त वापरलं तर. पण तुम्हाला थोड्याशा मऊ पुऱ्या हव्यात तर तुम्ही गव्हाचं पीठ जास्त वापरलं तरी चालेल. म्हणजे पिठं तीच घ्यायची, फक्त तुम्हाला पुऱ्या कशा हव्यात त्याप्रमाणे. जास्तीचं पीठ कुठलं आहे, मी मागच्या वेळी गव्हाच्या पिठाच्या केल्या होत्या, यावेळी ज्वारीच्या पिठाच्या करते. तुम्ही फक्त प्रमाण थोडंफार तुमच्या हिशोबाने बदलून घ्या. आता यामध्ये घालूया पांढरे तीळ, चवीपुरतं मीठ, पाव चमचा हळद, धणेपूड 1 चमचा आणि भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर. इथे तुम्ही कसुरी मेथी जरी घातली तरीही चालेल. त्याचसोबत आपण तयार केलेलं सगळं वाटण घालूया. इथं मी 5 तिखट मिरच्या घेतल्यात. तुम्हाला तिखटाचं प्रमाण जसं कमी जास्त हवं त्याप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करा. खरं तर आमच्याकडे अशाच पद्धतीने धपाटे केले जातात, म्हणजे लाटून करतात ना तसे. पण एखाद्या वर्षी आई अशा करते तर कधी मग तळून करते. आता याच पुऱ्या जर तुम्ही भरपूर गव्हाचं पीठ वापरून केल्या तर छान फुगतात. पण ज्वारीचं पीठ असेल तर एखादी फुगते, एखादी चपटी राहते, असं होतं. चला आता आपण काय करूया, हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ. आहे ना एकदम सोपं. पिठं घ्यायची, पटापट त्याच्यामध्ये सगळं घालायचं, लसूण मिरचीचं वाटण करायचं आणि भिजवायचं. हे बघा सगळं चांगलं मिसळलं. आता इथं मी कोमट पाणी घेतलंय बरं का. कोमट पाणी घेतल्यामुळं काय होतं, ज्वारीच्या पिठाला जरा बाइंडिंग यायला मदत होते. थोडं थोडं कोमट पाणी घालूया आणि याला घट्ट मळू. पातळ करायचं नाही, ज्वारीचं पीठ आहे ना त्यामुळे जरा घट्टच ठेवायचं. तुम्ही गार पाणीही घालू शकता, पण गार पाण्याने काय ना मग जरा पुरी व्यवस्थित लाटता येणार नाही. मिक्सरच्या भांड्यातच कोमट पाणी घेतलं म्हणजे तो तिखटपणा वाया जायला नको. आणि हे बघा याला मी घेतलंय मळून. खूप घट्ट ठेवलं नाही किंवा एकदम पण पातळ केलं नाही. ज्वारीचं पीठ आहे, हळूहळू पातळ होत जातं, त्यामुळं सुरुवातीला असं जरासं मध्यम घट्ट ठेवायचं. आता याला काही भिजत ठेवण्याची गरज नाही आहे. ज्वारीचं पीठ आहे त्यामुळे लगेच आपण पुऱ्या करायला घेऊ. तर पुऱ्या तुम्ही एक मोठी पोळी लाटून वाटीने कापून करू शकता किंवा असे छोटे छोटे गोळे करून लाटून करू शकता. कसंही असे गोळे केले तर थोड्याशा फुगतील. कापून केलं तर फुगण्याचे चान्सेस कमी आहेत. कशाही करा, खुसखुशीतच होणार आहे. आणि मी सगळे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत. फार वेळ लागला तर मी सरळ त्याचा मोठा उंडा करून लाटेन आणि वाटीने कापून घेणार आहे. आता उरलेले उंडे एखादा असा कॉटनचा कपडा पाण्यात बुडवून घट्ट पिळायचा, खूप घट्ट पिळायचा आणि तो झाकायचा. जास्त पाणी ठेवू नका, नाही तर बाकीचे उंडे सगळे ओले होतील. आता आपण पुऱ्या लाटूया. इथं मी गव्हाचं पीठ वापरते लाटण्यासाठी. थोडं थोडं गव्हाचं पीठ लावूया आणि लाटून घेऊ. तुम्ही मोठा उंडा करता ना, मोठी पोळी, तेव्हासुद्धा तुम्ही गव्हाचं पीठ लावूनच लाटू शकता. आणि हे बघा याला आपण असं लाटून घेऊ. तुम्हाला पाहिजे आकार द्यायचा तर याला कापून घेतलं तरी चालणार आहे. आता तुम्ही दोघी करताय तर एक 5-7 पुऱ्या लाटल्या की दुसरीने तळायला सुरुवात करायची. एकट्या करताय एक 10-12 पुऱ्या लाटायच्या, तळून घ्यायच्या, परत 10-12 लाटायच्या, अशा प्रकारे करू शकता. आता मी थोड्या पुऱ्या लाटते, मग आपण तळायला घेऊ. तर हे बघा एवढ्या पुऱ्या मी लाटून घेतल्या, एक 7-8 पुऱ्या लाटल्या. तळायला घेऊया. आता पुऱ्या तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलंय आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचंय. कमी गरम नको, जास्त गरम नको. बघूया कसं तापलंय. थोडंसं पीठ टाकलं, हे बघा उंडा असा पटकन वर येतोय, म्हणजे छोटा गोळा टाकला पण करपत नाही, याचा अर्थ तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. पुऱ्या तळून घेऊया. पुरी सोडताना गॅस मोठा ठेवायचा.
थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि आता गॅस कमी करूया. हे बघा छान फुगली ना पुरी. गॅस मोठा ठेवून जर पुरी सोडली ना, पुरी छान फुगते. पटकन तिच्यातली वाफ तयार होते ना, ती अशी पटकन वर येते आणि पुरी फुगते. आता पुरी फुगून उलटली की गॅस कमी करूया आणि पुरी तळून घेऊ. आता मी छोटी कढई घेतली आहे. 2 पुऱ्या टाकल्या तर चालतात, पण दुसरी पुरी शक्यतो नीट तळली जात नाही, म्हणून मी एक एकच पुरी तळून घेणार आहे. अशी छान अशी सोनेरी रंगावर पुरी तळून घ्यायची. गरम पाण्यामध्ये भिजवलं ना की पुऱ्या मग चांगल्या लाटायलाही येतात आणि तळल्याही जातात. पुरी मस्त तळून झाली आहे, काढून घेऊया. आणि आता एक वाटीने कापलेली पुरी बघून ही पण टाकली. गॅस मोठा केलाय, वरून तेल सोडायचं. ही सुद्धा फुगली. एखादी फुगते एखादी राहते, चालतं. थोडीशी फुगली, गॅस कमी करू आणि पुरी उलटून मंद आचेवर तळून घेऊ. तर तुम्हाला मी सजेस्ट करेन, तुम्हाला जर असं काही अट्टहास नाही की फुगलेलीच पुरी पाहिजे, तर मोठी पोळी लाटा आणि वाटीने कापून घ्या, कारण या पुऱ्या लाटायला वेळ जरा जास्त लागतो छोट्या छोट्या लाटायच्या. तर कशाही करा, पुरी खूप भारी होते. हे बघा ही पण छान तळून झाली आहे, काढून घेऊ. उरलेल्या पुऱ्या अशाच तळून घेऊ. तर बघितलं किती मस्त पुऱ्या होत आहेत, छान फुगल्या पण जातात जेव्हा आपण छोट्या छोट्या लाटून करतो ना तेव्हा. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या बरं का, जे पीठ आपण मळतो ना ते चांगलं मळून घ्यायचं. म्हणजे आधी भिजवून घ्यायचं आणि त्याला चांगलं असं परातीमध्ये 5 मिनिटं चुरून घेतलं, भाकरीला चुरतो तसं, की व्यवस्थित लाटायला येतं. नाहीतर मग ते कोरडं होऊन किंवा चिराव्याला जाऊन पुऱ्या नीट होत नाहीत. तर अशा प्रकारे आज आपण इथं आषाढ स्पेशल मस्त अशा पुऱ्या तयार केलेल्या आहेत, छान फुगलेल्या आहेत. आणि या ना एकदा करून ठेवल्या ना 15 दिवसापर्यंत अशा छान राहतात, खराब होत नाहीत. फक्त काय करायचं, पुरी तयार झाली की त्याच्यानंतर संपूर्ण गार करायची आणि मग डब्यामध्ये भरून ठेवायची. 15 दिवसापर्यंत खाऊ शकता. पण ही इतकी छान लागते ना, 2 दिवसामध्ये आमच्या घरात तरी संपून जाते. त्यामुळे 15 दिवसांचा प्रश्न उरतच नाही. तर आषाढामध्ये कुणी गव्हाच्या, कुणी बाजरीच्या, कुणी ज्वारीच्या पुऱ्या करतं. ही माझी पद्धत आहे. आवडली का? कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर करून बघा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.